टोळ्याचा हो तो टोळ्या वाजते त्याचा हो त्याची करते करतेस ना होय होय हा त्याचा स्वर नाही कोणता आहे हा पेटीचा स्वर आहे अगं बाई खरंच काय हा पेटीचा स्वर मला शिकवतात तुम्ही बिलकुल तू माझ्यावर तर राहावं तुला नाही शिकवलं पंढरपूरच्या बस स्टँडवर आलो अगं बाई काय गर्दी आहे गर्दी आहे पैताळी सुपारी कमी खात जा बाई बरोबर आहे पंढरपूर मध्ये गर्दी पाय वार करायची होय ना लई सारी आहे इकडे माणसाची लाईन इकडे बायाची लाईन पाय वार करणी लागते मग येता येता आपल्याला सायंकाळ झाली राहायचं कुठं मला खूप विचार आला मला गोष्ट विचारायला ज्योती काय मी जर एकटा असतो तर पुण्यासाठी आपलं मुंडकं पुसून टाकलं बरोबर माणसाचं कुठं राहते बरोबर आहे आई बायची जात मी तुमच्यासोबत आम्ही कुठं राहणार गोष्ट म्हणजे विचारायला अगर आपण फुटपाथवर जाऊन झोपलो समज पाण्याला लोक गलत समजतील आपल्याला बरोबर आहे ना एक गोष्ट करतो काय हो हॉटेल आहे होय त्या हॉटेलमध्ये एक बाई आहे हो एक बाई दिसत आहे ना बरोबर आहे त्या बाईकडे जा मी जायचं बाई म्हणा आम्ही भंडारा जिल्ह्यात राहतो म्हणा होय तुमच्या पंढरपूरला येता येता आम्हाला सायंकाळ झाली म्हणा बरोबर आहे तर म्हणा आम्हाला रात्रभर राहण्यासाठी एखादी खोली वगैरे रूम वगैरे भेटेल का म्हणा तिला विचार तुम्हीच गेली दुकान ए पागल काय अगं मीनं विचारलं का नाही माणसासोबत बाईसोबत अगर माणूस बोलला हे बिचारे लोक अलग नजरेने पाहतील बरोबर आहे तुमचं म्हणणं बाईसोबत बाई बोलली तर लोक चांगले समजतील अगदी बरोबर बरोबर आहे ना ठीक आहे मी आवाज देऊन पाहते अगं ये ताई अगं ताई ओ ताई अगं इकडे ग ताई गरम गरम आलू बोंडे समोसे घेता का अगं ते नंतर घेईल मला काही विचारायचे होते आम्ही लईतून राहतो का भंडारा जिल्ह्यामध्ये काय झालं ताई अगं पंढरपुराच्या एका वारीमध्ये आली मी आणि माझे पती अच्छा तर आम्हाला राहण्यासाठी काही सोयी वगैरे नाही का काही एखादं रूम वगैरे मिळेल का कुठे जाऊ मी विचारत होती ना मी बाजूला आणखी कोण म्हणायची लंकी विचारताना करताय ते लावलं लांबच लांबा टोरंबा म्हणून तर शहाण्या माणसाचं म्हणणं आहे भाऊ समोसे म्हणून तर शहाण्या माणसाचं म्हणणं आहे बाईची जात ना शेळीची जात चालली कोण्या घराला पाला खात खात मग आंब्याच्या भेटू ना तर कानबळीच्या भेटू मी म्हणलं तिला म्हणलं दोन शब्द विचार बाई आम्ही भंडारा